ह्यो पाऊस एवढं खोटो आहे ना, गोंड्याची झाडं आणलं होतं खाई ना गणेश गोळे फाट्यावर ना. मित्रांन पण इकडंच नेला होता म्हणून आम्ही पण डायरेक्ट इकडे आलो. ह्यांच्याकडे झाडा तर वेगवेगळ्या प्रकारची भरपूर होती, पण आम्हासनी तर फक्त झेंडूचीच झाडं पाहिजे होती. कस्तुरी तर खास जास्वंदीची झाडं नेऊ आली होती, पण झाडा तर अजून काय आलेली नाही. गोंड्याची झाडं बघितलं तर एकदम मस्तपैकी टवटवीत दिसत होती. ह्यातली 50 झाडं भरपूर झाली म्हणून पिवळी 25 आणि लाल 25 घेतलंय. लाल गोंड्याचं झाड 5 रुपये आणि पिवळ्या गोंड्याचं झाड 6 रुपये अशी करून एकूण 300 रुपयाची झाडं घेतलंय. आणि त्याच्याच बरोबर मिरची, भोपळी मिरची आणि टोमॅटोची पण 2-2 झाडं घेतलंय. एवढा तर घेऊन झालात. आणि येता येता मित्राकडनं चिबडाची वेळी पण घेऊन आलोय. झाडा तर घराच्या समोरच्या दळ्यातच लावायची होती म्हणून घराशी आला होता, तसे थोड्या वेळानं दळ्यात गेला. दळ्यात आला होता. आता पावसानं वांग्याची झाडं तर मस्त झाली होती, पण रान बाजूक मरणाचा वाढलेला. आणि भेंड्याची झाडं पण आता मस्त झालीत आहेत. रान तर पटापट काढू घेतला आणि बघता बघता रान पण सगळा काढून झाला. भीती तर फक्त पावसाची होती. पटापट ट्रे घेऊन आलोय, झाडा लावू घेतला. बहुतेकशी झाडं लावून झालीत. पावसाचा झाडांका जास्त पाणी लागत नाही म्हणून वाटली माती टाकायची होती, पण ह्या खोट्या पावसान पूर्ण चिखलच करून टाकल्यान. आलो भुताटक्यासारखं आडवो मध्ये.